गुड इव्हनिंग. 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 2025 बुद्धिमत्ता विषयाचे आज आपण प्रश्न क्रमांक 26 ते 42 अभ्यासणार आहोत. खाली 2 विधाने व 2 अनुमाने दिली आहेत, त्यावरून योग्य पर्याय निवडा. विधाने: फळ झाडांसाठी जैविक खते वापरतात. आणि दुसरं विधान आहे जैविक खतामुळे उत्पादन वाढते. बघा, प्रश्नाचा अर्थ व्यवस्थित समजावून घेऊया. फळ झाडांसाठी जैविक खते वापरतात म्हणजे शेणखत वगैरे वापरलं जातं आणि या जैविक खतामुळं त्या फळ झाडाचं उत्पादन वाढतं. फळ झाडाचं उत्पादन वाढतं म्हणजे त्या झाडांना जास्त फळ लागतात. आता 1 नंबरचं बघा वाक्य आहे, अनुमान आहे, जैविक खतामुळे फळधारणा जास्त होते. हे वाक्य बरोबर आहे का चूक आहे रे? उत्पादन वाढतं म्हणजे फळधारणा जास्त होते, म्हणजे हे उदाहरण कसं आहे? सत्य आहे. आणि बी अनुमान आहे, जैविक खताशिवाय झाडांना फळे येत नाहीत. हे चुकीचं आहे. फळं येतात पण कमी प्रमाणात असतील. जर खत नाही टाकलं तर फळं येऊ शकतात, परंतु कमी प्रमाणात. येतच नाहीत हे विधान चुकीचं आहे. म्हणजे कुठला पर्याय येईल सांगा? ए विधान अचूक. कोणता पर्याय आहे? पर्याय क्रमांक 4. बरोबर ना? हो सर. हा, ओके. पुढचा प्रश्न, दिलेली प्रश्नाकृती पूर्ण करण्यासाठीचा योग्य पर्याय निवडा. आता पहिल्यांदा आपण ही आकृती काय करूया? पूर्ण करूया. काय करावं लागेल सांगा? पाणी मी कवा घालू याच्यात? ही रेषा इथं आपल्याला जॉईन करावं लागेल. पुन्हा ही रेषा इथं जॉईन करावं लागेल. पुन्हा इथं असं सर्कल पूर्ण करूया. ही रेषा अशी वर वाढवूया. अजून काय करावं लागेल रे? अशी पुढं. अजून काय करावं लागेल? ऑप्शन नंबर 4. विरेस जोडावी लागेल. ही ना? आता इथं टिंबाय म्हणजे इथं पण टिंब येणार ना? खालच्या विरेस जोडायला लागेल. हा, बरोबर आहे. बरं, पर्याय कुठला येतोय मग? 4था येतोय ना? पर्याय 4. हा. पुढील मालिकेतील चुकीचे पद ओळखा. 420, 462, 506, 554, 600, 750 आणि 702. मी पुन्हा एकदा ह्या संख्या देतो. 420, 462, 506, पुन्हा 554, 600, 750 आणि 702. तुम्ही ह्या दोघांना फरक काढा. किती येतोय सांगा रे? फरक किती येतोय? 42. ह्या दोघांना फरक सांगा बघू. 44. 44. म्हणजे एक लक्षात येते तुमच्या, फरक किती वाढत चाललाय? 2 न. म्हणजे पुढे फरक किती पाहिजे? 46. 46 आणि 6 किती असायला पाहिजे तिथं? 552. 552 असायला पाहिजे होतं. आता बघा, 552 आणि 600 मध्ये कितीचा फरक आला? 48. 600 आणि 750 मध्ये कितीचा फरक आला? 50. 750 आणि 702 मध्ये 52. मग चुकीचा पर्याय कुठला किंवा कोणती संख्या चुकीची आहे? पर्याय क्रमांक 2. 554. पर्याय क्रमांक 2. पहिल्या 2 पदाचा सहसंबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा. पंडुरोग हा लोहाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे. तसा गलगंड कशाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे? आयोडीन. पर्याय आयोडीनच्या क्रमांक 4. कमतरतेमुळे. बघा, विज्ञानचा प्रश्न आहे हा बुद्धिमत्तेमध्ये, त्यामुळं
बुद्धिमत्तेमध्ये भूगोल, विज्ञान, मराठी सगळ्या विषयाचा अभ्यास पाहिजे. आता ही मराठीचा प्रश्न आला बघा. गीतपुष्पांचा फुलोरा माधव विचारे यांनी लिहिलेलं आहे. तशा उसाच्या कविता हे जे कविता आहे ती कुणी लिहिली डॉक्टर आहे? कैलास डॉक्टर कैलास दौंड. हा. आता आकृत्यामधील समसंबंध पहा. ह्या आकृती वर गेलेली दिसते का तुम्हाला? बरोबर ना? तशी ही आकृती आता वर जाणार आहे बघा. आणि ही वरची आकृती अशी खाली आली आहे बघा इथं. म्हणजे ही आकृती खाली असं कुठं आहे बघा बनवता. सांगा किती वापर येतोय? ऑप्शन नंबर 3. अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 3. कसं ते कळलं ना सर्वांना? हो सर. हा. एईचा संबंध 92 शी आहे तर एफजेचा संबंध कशाशी असेल? आता तुम्ही जर क्रमांक दिलं का नाही, उलट क्रमांक विचारात घ्यायचं. म्हणजे वाय ला 1, एक्स ला 2 या पद्धतीनं. मला सांगा एचा क्रमांक किती असणार आहे मग उलटा? 25. आणि ईचा किती असेल? 21. एफचा 20 आणि जेचा किती असेल? 15 आणि 16. मग मला सांगा ए आणि ईचा क्रमांक आपण इथं लिहूया. एचा क्रमांक 25 आणि ईचा क्रमांक 21. करा ह्या दोघांची बेरीज. 46. 46 वरून 92 येते का? 46 ची 2 पट किती? 92. हा. उलट क्रमांक घेऊन 1. सर ऑप्शन नंबर 1. करेक्ट. मग एफचा क्रमांक आपण आत्ताच लिहिला किती? 20 आणि जेचा 16. बेरीज 36 आणि त्याची 2 पट किती? 72. म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर. 2543 चा संबंध 40 शी तर 3654 चा संबंध कशाशी? आता इथं 2 अचूक पर्याय आपल्याला निवडायचं आहेत. आता जी 4 अंकी संख्या आहे त्यातील 4 अंकांचा गुणाकार करून बघूया. 2, 5, 4 आणि 3 किती गुणाकार? 120. किंवा ह्या सर्व गुणाकाराला आपण कितीनं भागूया? 4 न भागूया. 4 न भागलं नाही येणार ना? हा 3 न भागूया. मग ह्या 3 ला हे 3 कट. 2 पंचे 10 आणि 10 चौक 40 आले की. तसं 3, 6, 5, 4 यांचा गुणाकार करूया. आणि त्याला जर 3 न भागलं तर किती येते बघा? ऑप्शन नंबर 3. ह्या 3 ला हे 3 जाणार. 6 पंचे 30 आणि 30 गुणिले 4 120. पर्याय क्रमांक 3. अजून एक पर्याय कसा येतो रे सांगा? अजून एक असाच गुणाकार घ्यायचा वरच्या सारखा 2, 5, 4, 3. आता ह्याला काय करायचं? ह्या 4 अंकी संख्येत एकक स्थानचा अंक 3 न भागूया. मग मगाच्या पद्धतीनं ह्या 3 ला हे 3 कट झालं. 2 पंचे 10 आणि 10 चौक 40. तसं इथं 3, 6, 5, 4 चा गुणाकार करायचा. फक्त भागायचं कशाने हे वेगळं आहे आता इथं. मग अशी एककानं भागले तर एकक काय रे? 4. त्याचे 4 न भागूया. 90 18 आणि 18 पंचे 90. म्हणजे पर्याय क्रमांक 4 पण येतोय. ठीक आहे. कोण वाचतंय हा प्रश्न?
सर मी वाचू? नाव सांगा आपलं. सर दिया वाचू? हा दिया वाच. खाली दिलेल्या तिन्ही आकृत्यांमध्ये एकाच घनठोकळ्याच्या विविध बाजू दाखवल्या आहेत. त्यावर ए ते एफ पर्यंतची अक्षरे आहेत. ठोकळ्यावरील अक्षरांच्या मांडणीचे निरीक्षण करून या अक्षराच्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर येईल ते ओळखा. अगदी बरोबर. आता आपण हीच घेऊया प्रॉपर, म्हणजे आपला वेळ वाचेल. आता ह्या पहिल्या ठोकळ्याच्या एका पृष्ठभागावर ई दिसते या, आणि तिसऱ्या तोच ठोकळा फक्त वेगळे असतील. इथं पण ई दिसते. मग ईच्या लगत काय लिहितं? ईच्या लगत बी आहे. ईच्या लगत कोण आहे? सी आहे. ईच्या लगत कोण आहे? तिसऱ्या डी आहे. आणि ईच्या लगत अजून काय आहे? ए. मग राहिला कुठला अल्फाबेट? ए पासून ए पर्यंत. याचा अर्थ ईच्या विरुद्ध पृष्ठभागावर य. पर्याय क्रमांक 2. खालील संख्यांच्या मांडणीतील सूत्र लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या निवडा. साधारणतः 13 मोठा आहे, म्हणजे कडच्या 3 संख्येवरून 13 कसे येते मला कोण सांगेल? सर बी नाही. सांगा बघूया. सिद्धी आहे, स्वरांजली आहे. काय करायचं तर ह्या 9चा आणि ह्या 1चा गुणाकार करायचा अंकाचा वर्ग आणि त्यामध्ये वरच्या संख्येचा वर्ग ऍड करायचा. मग बघा काय येते. 9 एके 9 बेरीज 2चा वर्ग 4 आणि 9 आणि 4 ची बेरीज किती? 13. तसं इथं बघा 5 आणि 3चा गुणाकार करूया आणि त्याच्यामध्ये 4चा वर्ग काय करूया? मिळवूया. 5 आणि 3चा गुणाकार किती? 15 आणि 4चा वर्ग 16. आली का बेरीज 31? तसं येतं 6 आणि 8चा गुणाकार करूया, त्यामध्ये वरच्या 7चा वर्ग ऍड करूया. सांगा 6 8 48 बेरीज 7 7 49. 8 2 16 आणि 1 17. चला 1 4 2 8 आणि 1 9. 97. पर्याय क्रमांक 1. दिलेल्या लयबद्ध मांडणीतील पदांचा क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हांच्या जागी येणारे पद पर्यायातून निवडा. कोण सांगू शकते का? आता इथं काय करायचं तुम्हाला सांगतो. समान अल्फाबेटचं गट तयार करून गणित हे येत नाही. पहिला 6चा गट केला पहा, दुसरा मात्र 5चाच करायचा. कारण जर ए घेतलं तर ए रिपीट होते दुसऱ्या गटामध्ये. एबीसी एक्स वाय झेड हेच अल्फाबेट असलं पाहिजे. आता हा 5चा गट आहे म्हणजे पुढचा 4चाच येणार, म्हणजे पुढचा 3चाच येणार. म्हणजे गट कसा? 6 5 4 आणि 3. आता काय केलं का रे? हे जे शेवटचं आहे का नाही ते कट केलंय बघा. इथं सी दुसऱ्या गटात दिसत नाही, म्हणजे पहिल्या गटातील शेवटचं कट केलं आणि घेताना इथनं सुरुवात केली बघा. बी नंतर वाय, वाय नंतर ए आणि ए नंतर एक्स, आणि हा झेड शेवटी घेतलाय बघा. दिसतंय का? बी वाय ए एक्स झेड. पुन्हा दुसऱ्या गटावरून तिसरा गट तयार करताना झेड कट केलं आणि इथनं सुरुवात केली बघा. ए वाय बी आणि शेवटी एक्स. पुन्हा ह्यातला एक्स कट केला, सुरुवात वाय पासून केली बघा. वाय ए आणि शेवटी बी, म्हणजे काय येणार? वाय पुन्हा ए आणि पुन्हा बी. कितवा पर्याय येतोय? 36ला पर्याय क्रमांक 2. समजतंय का?
हो सर. हो सर. हा, आता पुढचा बघा, इथं वेगवेगळ्या प्रकारची किती चिन्ह आहेत रे? 6. मग 6चा गट केला आपण. 1 2 3 4 5 6. इथं 6चा गट झाला. 1 2 3 4 5 6. इथं 6चा गट झाला. 1 2 3 4 5 6. इथं 6चा गट झाला. 1 2 3 4 5 6. हा 6चा गट आणि शेवटचं एक वेगळं राहते. आता ज्या गटामध्ये जे चिन्ह नाही ते भरूया आपण. आता पहिला गट 6 चिन्हाचा आहे. हा, दुसऱ्या गटामध्ये कोणतं चिन्ह नाही रे? स्टार आहे. हा, चौकोन आहे. म्हणजे ह्या प्रश्नचिन्हाला चौकोन भरूया. दुसऱ्या गटामध्ये कोणतं नाही बघा? त्रिकोण. हा, सुलटा त्रिकोण. इथं सुलटा त्रिकोण भरूया. आणि चौथ्या गटामध्ये कोण नाही रे? चौकोन. चौकोन. 3 प्रश्नचिन्ह: चौकोन, त्रिकोण, चौकोन. पर्याय क्रमांक 1 येते. पर्याय क्रमांक 1. हा, आता ही अंक मालिका आहे. लयबद्ध मांडणीमध्ये अल्फाबेटची मालिका असू शकते, चिन्हांची असू शकते, अंकाची सुद्धा असू शकते. हा, कोण सांगेल याचं स्पष्टीकरण मला? बरं, आपण 4-4चं गट तयार केलं. समजा ह्या 4चा एक गट केला, ह्या 4चा एक गट केला, ह्या 4चा एक गट केला, पुन्हा ह्या 4चा एक गट, ह्या 4चा एक गट, ह्या 4चा एक गट. हे शेवटचं ड्रॉप करूया. आता मला सांगा, हा पहिला गट, दुसरा गट, तिसरा गट, चौथा गट, पाचवा गट आणि 6वा गट. पहिला आणि तिसरा गट, पहिला चौथा गट सेम आहे बघा. दुसरा आणि 5वा सेम आहे आणि तिसरा आणि 6वा सेम आहे. मग पहिला जर चौथा समान असेल तर चौथा 88-96 आहे आणि पहिलं पण 88-96 आहे का समान बघायचं? 88-96 आणि तर चौथा गट पण 88-96. आता पाचवा आणि दुसरा समान जर धरला तर पाचवा काय आहे? 63-99. मग 63-99 येण्यासाठी ह्या प्रश्नचिन्हाला काय पाहिजे? 3 पाहिजे. आता 6वा तिसरा सेम आहे. 6वा तिसरा दिलाय का तुम्हाला? बघा मग नाही दिला. पण तिसऱ्या 6व्यातला पहिला अंक कुठला आहे? 8 आहे. 6व्यात पहिला अंक 8 आहे. मग तिसऱ्यातला पहिला अंक काय असणार? 8. मग 83-36. इथं 83-36 होण्यासाठी इथं काय पाहिजे मग? 6. मग काय काय बनले प्रश्नचिन्हाला? 3 आहे. ऑप्शन पर्याय क्रमांक 4. एका सांकेतिक भाषेत वानर हा शब्द, बरं आता आपण इथं लिहूया. मी लिहितो इथं वा न र. वानर साठी कोणता 5784 आहे. सागर सा ग र. सागरसाठी 2467. गायन गा य न यासाठी 9645. आता कोणत्या अक्षराला कोणता अंक आहे हे आपल्याला इथं शोधायचे. चेक करूया आपण. आता हिथं पण काना आहे, हिथं पण काना आहे आणि हिथं पण काना आहे. मग कान्यासाठी कुठला अंक घेऊया सांगा बघू? तिन्ही मध्ये कॉमन असताना अंक सांगा. तिन्ही मध्ये 4. बरोबर आहे. काढण्यासाठी 4. आता पहिल्या आणि दुसऱ्यात कुठला अक्षर सारखा आहे रे? र. आणि अंक कुठला आहे? 4 सोडून 7. म्हणजे र साठी कोणता अंक आला? 7. दुसऱ्या आणि तिसऱ्यात कुठलं सारखं आहे? ग. बरोबर आहे ना? मग दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येत कुठला अंक समान आहे? 6. 6.
ग ला 6. पहिल्या आणि तिसऱ्यात कोण समान आहे? पहिल्या आणि तिसऱ्यात न. 9. आणि अंक 5. 5. म्हणजे न ला 5. व ला आता 8. राहिलेलं सांगा. पहिल्यात य राहिले ला व 9. ला 8. आणि अंक कुठला राहिला? 8. स. दुसऱ्यात स. अंक कुठला राहिला? 2. 2. आणि तिसऱ्यात राहिलं य आणि 9. अंक 9. साधारणतः आपण 2 बघूया नंतर. कमतरता या शब्दाचा अर्थ काय आहे? कोण सांगते? कमतरता. तयार करण्यापेक्षा आपल्याला डायरेक्ट जर अर्थ कळला का नाही, कमतरता म्हणजे, किंवा जर तुम्हाला समानार्थी शब्द येत नसेल तर तयार करून बघूया. सांगा 8 ला काय आहे? इथं 8 ला व, 4 ला काना, 5 ला काय आहे? न, 8 ला काय आहे? व आणि 4 ला काना. हाय काय कमतरता समानार्थी शब्द? वानवा. सर. अगं का इथं नाही, बिदल नाही. मला ते आहे ना रे, कमतरता म्हणजे वानवा हो सर. आहे. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1च आहे. पुढचं पाहिजे गरजच नाही. आता प्रश्न 40वा पहा. पुढील पैकी कोणत्या सांकेतिक अंकांपासून अर्थपूर्ण शब्द तयार होतो? 2 अचूक पर्याय निवडा. बघूया आपण. 6, 7, 9. 6 ला कोणतं अक्षर आहे? ग. 7 ला कुठला आहे? र. आणि 9 ला कुठलं? य. य. गर या शब्द आहे का? नाही सर. नाही, हे ड्रॉप झालं. 8, 4, 2 बघा. 8 ला काय? व, 4 ला काना आणि 2 ला स. वास आहे शब्द ना. काय छान वास आहे फुलाचा आहे. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. अजून एक शोधूया. 2, 6. 2 ला काय? स आणि 6 ला ग. सग शब्द आहे का? नाही. सर. बरं, आता चौथं बघूया. 6 ला गावरान. ग, 4 ला गावरान. 8 ला व, 7 ला र, 4 ला काना आणि 5 ला न. आहे का शब्द? हो सर. आपण म्हणतो की गावरान आज कोंबडी घेऊया आणि मटण करूया, तेव्हा गावरान मटकी आहे की नाही, देशी गावरान आहे. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. म्हणजे 2 आणि 4. एका सांकेतिक भाषेत 34 बरोबर 19, 16 बरोबर 13, 92 बरोबर 29, तर या सांकेतिक भाषेत 76 बरोबर किती? बघा, 76 बरोबर किती? बघूया कोण काढते. 34 बरोबर 19 कसा बदल सांगा मला. 3 गुणिले 4 बरोबर 12 आणि 3 अधिक 4 बरोबर 7. 12 अधिक 7 बरोबर 19. म्हणजे त्या दोघांचा गुणाकार आणि त्या दोघांची बेरीज करायची, त्या दोघांची पुन्हा बेरीज ना. समजा या गुणाकाराला कंस केला, बेरजेला कंस केला. 3 आणि 4 चा गुणाकार 12, 3 आणि 4 ची बेरीज 7, या दोघांची बेरीज 19. करेक्ट. बाकी ठिकाणी वापरण्यात वेळच घालू नका, डायरेक्ट मी 76च घेतो. आता 76 मध्ये 7 आणि 6 चा गुणाकार एका कंसामध्ये लिहूया आणि या 7 आणि 6 ची बेरीज दुसऱ्या कंसामध्ये लिहूया. म्हणजे बेरीज 7 कोण 42 आणि 7 आणि 6 ची बेरीज 13. किती ते? 55. 55. पर्याय क्रमांक 1. खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद पर्यायातून निवडा. आता बघा 99, 98 वगैरे काय आहे. असं गणित आलं की 2 मालिका आपण तयार करूया. ही पहिली, ही दुसरी
एकाडे 1 3 4 त्यांच्यातला फरक सांगा किती येतोय मला. 99 आणि 97 कितीचा फरक आहे? 2 चा. 97 आणि 92 कितीचा फरक आहे? 5 चा. 92 आणि 81 मध्ये 11 11 आणि 81 आणि 64 17 ना. बघ 81 वजा 64 17. एकंदरीत काय लक्षात येते रे? या मूळ संख्या आहेत. बरं, दुसरा जो गट आहे त्यातला फरक काढूया आपण. 98 आणि 95 मध्ये कितीचा फरक आहे? 3 चा. 95 आणि 88 मध्ये 7 चा. 88 आणि 75 मध्ये 13 चा. आता एक तुमच्या लक्षात पण आला असेल बघा, 2 नंतरची मूळ संख्या 3 3 नंतर 5 5 नंतर 7 7 नंतरची मूळ संख्या 11 11 नंतरची 13 13 नंतरची 17 म्हणजे पुढचा फरक कितीचा असणार? 19 चा. मग 75 वजा 19 करा. किती येते? 56. पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीने आज आपण सकाळच्या तासिकेला आपण 43 पासून 75 पर्यंतचे सगळे प्रश्न संपवले आणि आता 25 पासून 42 म्हणजे आपली 2025 ची बुद्धिमत्ता विषयीची प्रश्नपत्रिका संपली. आपलं जे टार्गेट होतं ते सगळं आज पूर्ण आपण केलेलं आहे. बघूया अजून एखादा तास जर घ्यायची माझी इच्छा असेल तर मी घेऊ शकतो. आणि आता आज आपला सगळा पूर्ण सिलेबस झालेला आहे. ठीक आहे, पास करूया. ओके, बाय.